मंगळवारी रात्री नवी मुंबईतील ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत फास्ट फूड विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाडीला आग लागली। यात कोणीही जखमी झालं नसल्याचं सांगण्यात आलंय। मात्र या घटनेमुळे दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। दिनांक 10 जूनच्या रात्री 8:30च्या सुमारास हा स्फोट झाला आणि काही क्षणातच हे वाहन जळून खाक झालं। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की मोठा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर गाडीला आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या। स्फोटाची तीव्रता इतकी होती की गॅस सिलेंडर हवेत उडाला आणि त्याचे तुकडे परिसरात पसरले होते। आग जवळपासच्या वाहनांमध्ये किंवा इमारतींमध्ये पसरण्यापूर्वीच आटोक्यात आणण्यात आली। या स्फोटामुळे ठाणे बेलापूर महामार्गावरील वाहतूक तात्पुरती ठप्प झाली होती। ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेर माइंड स्पेस कंपनी समोर ऐरोली पूर्व आणि पश्चिमेकडे जाण्या येण्यासाठी भुयारी मार्ग आहे। या भुयारी मार्गाच्या बाहेरील ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रात्रीच्या वेळेला खाद्यपदार्थाच्या गाड्या लागतात। येथील एका बंद गाडीतील सिलेंडरमध्ये गळती झाल्याने अचानक सिलेंडरने पेट घेतला आणि काही क्षणातच या सिलेंडरचा स्फोट झाला। अनधिकृत स्टॉल्समुळे अशा घटना येथे वारंवार घडत आहेत। मात्र प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्यासारखा यावर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही। उद्या आणखी भीषण घटना घडली आणि जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक आणि प्रवासी विचारत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।